यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. डावखुरा हाताचा गोलंदाज नेहमीच उजव्या हाताच्या बॅटरच्या विरोधात मात्र प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतो. तसाच मात्र यावेळी चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर वळून घेणारा बॉल होता, त्याला मात्र कट करायचा प्रयत्न होता. तितकासा मिडल करता आला नाही. शेखर याला एक धाव मिळेल. स्वर्गीय विनोद चमास मारक यांकडून मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन आपण पाहतोय अमोल साळवे याला स्ट्रायकिंग एंडला राजेंद्र गायकवाड, एक हार्ड हिटर बॅटर. आखो टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु शेखर पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं काम करतायत. स्वतः मात्र नॉन स्ट्रायकिंगचे बॅटर आहेत, परंतु त्यांनी क्षेत्ररक्षकाचं काम केले. फटका चांगला होता, कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. संतोष गुप्ता यांच्याकडून मात्र पारितोषिक लावले जात आहेत. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, प्रत्येक षटकारासाठी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक. आज मात्र चांगला खेळ करून पैसे कमवण्याची संधी नक्कीच असणार आहे सैदापूर संघाच्या बॅटरकडे. यावेळी मात्र पडल्यानंतर वळंगी जातो यष्टीरक्षक आप्पा काशीद यांच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग अमोल साळवे यांची. नावाला साजेशी गोलंदाजी मैदानावरती करताय जर्सी नंबर 7चा हा खेळाडू आपण पाहतोय. एक मोठी स्टारकास्ट पाहायला मिळते, ते म्हणजेच सुनील बामणे मित्र परिवार या संघाच्या दरम्यान. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजे आदिमाया स्पोर्ट्स कराड विरुद्ध स्ट्रायकर सैदापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचं. यावेळी मिस टायमिंग झालाय. जिलानी शेखच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देत बॉल जातोय सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या दिशेला एक खणखणीत षटकार. राजेंद्र गायकवाड मात्र 500 रुपयांचा मानकरी ठरतोय. संतोष गुप्ता मात्र आज वेगळ्याच मूड मध्ये आहेत. आल्या आल्यास त्यांनी सांगितलं की खिशामध्ये जवळपास बंडल घेऊन आलोय, त्यामुळे आज पैशांची खैरात असणार आहे सैदापूर संघासाठी. 6 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10. आणखीन एक आखो टप्प्याचा बॉल मिडल करता येत नाही राजेंद्र गायकवाड्याला. शेखर देखील सांगतोय की ऑफ साइड झोन मध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षण खाली आहेत. त्यांच्या डोक्यावरून 30 सर्कल जर पास केलं तर मात्र नक्कीच धावा मिळतील, परंतु ऑन साइडच्या रिझन मध्ये राजेंद्र गायकवाड फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. टायमिंग करता येत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता मैदानामध्ये होते. अमोल साळवेने मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. शॉर्ट पिच बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉलला फेकून दिलं जातं स्क्वेअर लेगच्या दिशेला. सीमारेषा पार. राजेंद्र गायकवाडच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आणखीन एक 500 रुपयांचं पारितोषिक लावलं जातंय. राजेंद्र गायकवाड जवळपास 1000 रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरतोय. आज मात्र संतोष गुप्ता वेगळ्याच मूड मध्ये आहेत. सैदापूर संघासाठी मात्र बक्षिसांची खैरात होते. दुसरीकडे मात्र अमोल साळवे दंडित केले जाते पंचांच्या माध्यमातून. फ्रेडचा बॉल, त्याच्यावर देखील आक्रमण केलं जातंय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉलला पाठवलं जातंय सीमारेषा पलीकडे. राजेंद्र गायकवाडच्या बॅट मधून तिसरा षटकार. त्याचबरोबर आणखीन एक 500 रुपयांचं पारितोषिक लागू होतंय राजेंद्रसाठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एक महाग षटक अमोल साळवे यांच्या माध्यमातून 20 धावा खर्च केल्या जात आहेत.